आडे संघ रोहित आपला सामनावीराचा मान पटकावण्यासाठी यायचंय. आडे संघ रोहित लवकरात लवकर यायचंय. आपल्या कोट्याचा पहिला षटक घेऊन आलेत पंकज आणि उंच मारलेला फटका बघूया किती धावा घेत आहेत. आणि झेलबाद पहिल्याच चेंडूवर एक चांगली झेल घेऊन तिथे बाद होतोय गणेश आणि गणेशच्या स्वरूपात पहिला धक्का भेटतोय ते बोंडवली संघाला. खूपच सुरुवात खराब होते बोंडवली संघाची. नवीन आलेले बॅट्समन निलेश. लवकरात लवकर सामने चालू करायचे. टाइम खूप कमी आहे आपल्याकडे याची नोंद घ्यायची आहे. निलेश निलेश आपल्या संघाचं पहिलं षटक आणि आपल्या कोट्याचं पहिलं षटक घेऊन आहेत ते पंकज. आपला दुसरा चेंडू घेऊन बघूया त्यांना सामोरे जात आहेत ते निलेश बोंडवली संघाकडून. उंच मारलेला फटका बघूया हवेमध्ये चेंडू आणि सीमा रेषा पार. 4 धावा भेटत आहेत त्या निलेश यांना. वाढती धावसंख्या पहिलं षटक चालू धावसंख्या झालेली आहे ती 4 धावा आणि 4 धावेने आपले वैयक्तिक खाता खोलताना इथे निलेश आणि आपल्या संघाचं सुद्धा खाता खोलताना. पुन्हा पंकज गोलंदाजीसाठी सज्ज त्यांना सामोरे जाता येत ते निलेश. चांगली फलंदाजी करतायत ते बोंडवली संघाकडून. पुढला चेंडू पंकज यांचा. खूपच खराब चेंडू एक अवांतर धाव भेटते ती वाईटच्या स्वरूपात. धाव संख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ती 5 धावा. पंकज यांचा पुढील चेंडू ऑफ साईडला कट करून मारलेला चेंडू. 1 धाव भेटते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया. 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु 2 धावांवर समाधान मानावे लागले आहे आणि 2 धावे बरोबर वाढती धावसंख्या होते ती 7 धावा. पहिलं षटक चालू. बोंडवली संघ पहिलं षटक चालू. धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा. उत्कर्ष सार्वजनिक गणेश उच्च मंडळ आंबेच्या वतीने आंबेच्या राजा चषक 2024 आणि उंच मारलेला फटका हवेमध्ये चेंडू बघूया काय होतंय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावा भेटत आहेत इथे निलेशांना. वाढती धावसंख्या होते ती 11 धावा. पहिलं षटक चालू आहे. पहिलं षटक चालू आहे. धावसंख्या झाले ते 11 धावा. चांगल्या सरासरीने चाललेला इथे बोंडवली संघ. चांगली सुरेख फलंदाजी करतायत इथे निलेश. आपल्या संघासाठी सुरेख फलंदाजी त्यांना सामोरे जात आहेत ते पंकज. कुडकी संघाकडून ऑफ साईडला टाकलायचा आणि हवेमध्ये चेंडू झेल काहीसा जीवनदान भेटते आणि 4 धावा भेटत आहेत तिथे निलेश यांना. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ती 4 धावे बरोबरच धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा. पहिलं षटक चालू आहे. धावसंख्या झाली 15 धावा. चांगल्या सरासरीने चाललेला बोंडवली संघ. पुन्हा पंकज गोलंदाजीसाठी सज्ज. काहीसा महागडा असं पंकज यांचं षटक पडतोय कुडकी संघाकडून. त्यांना सामोरे जात आहेत ते निलेश आणि सुरेख क्षेत्ररक्षण तिथे. निर्धाव चेंडू आणि धावसंख्या स्थिर. धावसंख्या झालेली पहिलं षटक पूर्ण. धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा.
शिवकृपा तामाणे संघ, तामाणे पोलादपूर संघ, त्याचप्रमाणे अडकल फायटर संघ, दोन्ही संघांचे कर्णधार आपला संघ घेऊन टॉस उडवण्यासाठी यायचंय लवकरात लवकर. मी संजय आंबेकर, नथुराम डावरुंग यांना विनंती करतोय पुढील संघाचा टॉस उडवून घ्यायचंय. आपल्या संघाचं दुसरं षटक आम्ही आपल्या पहिलं षटक घेऊन आले ते आदित्य कुडकी संघाकडून. अडकल फायटर संघ लवकरात लवकर यायचंय आपला संघ घेऊन. अडकल फायटर, त्याचप्रमाणे शिवकृपा तामाणे संघ घेऊन यायचंय लवकरात लवकर. पुढ्या टीमनी यायचंय 11 प्लेयर यांनी लवकरात लवकर यायचंय. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पंच आदित्य आपल्या संघाचं दुसरं षटक, आपल्या कोट्याचं पहिलं षटक घेऊन आदित्य कुडकी संघाकडून त्यांना सामोरे जात आहेत ते डावखुरी हाताचे फलंदाज निकेश. आणि सुरेख निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे ती 15 धावा. आणि तडाखून काढलेला चेंडू, एक तर धाव भेटते आहे आणि सुरेख क्षेत्ररक्षण एकच धावावर समाधान मानावं लागले. आणि ह्या धावसंख्येबरोबर वाढती धावसंख्या होती ती 16 धावा. निश्चितच चांगली गोलंदाजी करतायत इथे आदित्य आपल्या संघासाठी कुडकी संघाकडून. आदित्य यांचा पुढला चेंडू निलेश यांना, निलेश सुरेख फलंदाजी आहेत बोंडवली संघाकडून. पुन्हा उंचावर मारलेला फटका बघा, हवेमध्ये चेंडू बघूया जेलबाद होत आहेत का नाही. जेलबाद होते, खूपच मोठा धक्का भेटे बोंडवली संघाला आणि निलेशच्या स्वरूपात मोठा धक्का भेटे बोंडवली संघाला. जेलबाद होऊन परत आहेत पेव्हिलियन मध्ये निलेश. खूपच आपला वैयक्तिक 14 धावा निलेश यांनी केल्या आपल्या संघासाठी. खूपच चांगली फलंदाजी त्यांनी केली, आपल्या संघासाठी मोठे योगदान दिलं आणि त्यांची जागा सांभाळण्यासाठी गेले ते बोंडवली संघाकडून. आमचे मित्र विलासजी पोस्टुरे आपल्या ह्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले आहेत. अडकल फायटर लवकरात लवकर यायचंय. अडकल फायटर, आदित्य यांचा पुढला चेंडू हवेमध्ये चेंडू बघा, जेलबाद होत आहेत आणि जेलबाद. सुरेख गोलंदाजी इथे आदित्य यांच्याकडून. अडकल फायटर, अडकल फायटर लवकरात लवकर यायचं. धावसंख्या झाली ती 16 धावा. दुसरं षटक चालू. खूपच चांगली सुरेख गोलंदाजी होते इथे आदित्य यांच्याकडून कुडकी संघाकडून. काहीस बांधून ठेवलेले त्यांनी बोंडवली संघाला. नवीन आलेले फलंदाज संदीप. हॅट्रिकचा चान्स इथे आदित्य, बघूया हॅट्रिक घेत आहेत का इथे. मोठी अपेक्षा आदित्य यांच्याकडून. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत केली, आता हॅट्रिकचा चान्स आहे आदित्य यांना. बघूया आपल्या गोलंदाजीमध्ये हॅट्रिक साधतायत का इथे आदित्य. संदीप, आदित्य यांचा पुढला चेंडू संदीप यांना. उंचावून मारलेला फटका, हवेमध्ये चेंडू बघूया, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण तिथे. आणि
2 धावा पूर्ण, वाढती धावसंख्या होते ती 18 धावा. दुसरं षटक चालू आहे, धावसंख्या झाली ती 18 धावा. संदीप पुन्हा फलंदाजीसाठी सज्ज, त्यांना सामोरे जात आहेत ते आदित्य. कुडकी संघाकडून टाकलेला चेंडू, सुरेख चेंडू, तिथे निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी इथे आदित्य यांची. आपल्या खूपच सुरेख गोलंदाजी, आपल्या गोलंदाजीमध्ये 3 धावा देऊन 2 गडी बाद केले. सुरेख गोलंदाजी इथे कुडकी संघाकडून आदित्य यांची. आणि आपल्या संघाचं 3रं षटक आणि आपल्या कोट्याचं पहिलं षटक घेऊन येत आहेत कुडकी संघाकडून वैभव. काहीसं बांधून ठेवले बोंडवली संघाला वैभव यांनी. खूपच चांगलं षटक चांगलं टाकलं त्यांनी आदित्य यांनी. आता वैभव सामोरे जात आहेत त्यांना निकेश. आपल्या कोट्याचा आणि खूपच खराब चेंडू, 9च्या स्वरूपात अवांतर धाव भेटते. आणि हा 1 धाव भेटते अवांतर 9च्या स्वरूपात. वाढती धावसंख्या होते ती 3रं षटक चालू. धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा. सुरेख क्लीन बोल्ड आणि तिथे बोल्ड झाले तिथे संदीप, नाही निकेश ना, निकेश. हा राजेश खापरे समालोचनासाठी पुढील करतील. धन्यवाद. उत्कर्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आंबेत उगवतवाडी आयोजित आंबेचा राजा चषक 2024 चालू असणारा सामना बोंडवली वर्सेस कुडकी. बोंडवली संघाने 19 धावा केल्यात. गोलंदाज तयार. टाकलेला चेंडू विनयांच्यासाठी. उंच असा टोळा चेंडू, पाहूया किती धावा घेतात. 1 धावेचा प्रयत्न आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1 धावा पूर्ण होते. 1 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या होते 20 धावा. विनय यांनी 1 धावांच्या मदतीनं आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे. गोलंदाजीसाठी आहेत वैभव. शेवटचं आणि 3रं षटक टाळण्यासाठी वैभव. पुढील चेंडू कुडकी संघाकडून वैभव. पुढील चेंडू त्यांना सामोरे जात आहेत संदीप. वैभव टाकलेला चेंडू संदीप याच्यासाठी. सुंदर असा चेंडू होता. ऑफ साईडच्या दिशेने बीट केलेला चेंडू. 1 धावा भेटते. 1च धावेवर समाधान मानावं लागेल आणि 1 धावेंच्या मदतीनं संघाची धावसंख्या होते 21 धावा. काहीसा हलक्या अशा संत गतीने धावांचा मारा होत आहे. पुन्हा एकदा वैभव सामोरं जातात त्यांना विनय. वैभव चांगल्या अशा प्रकारे गोलंदाजी मार करतायत. पाहूया टाकलेला चेंडू आणि लेग एसटीच्या बाहेर पंचांचा वाईटचा करार येतोय. अवांतरच्या स्वरूपात 1 धावा भेटते. या 1 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या होते 22 धावा. खूपच चांगल्या अशा प्रकारे प्रदर्शन उत्कर्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आंबेत उगवतवाडी यांच्याकडून. आंबेचा राजा चषक प्रथमच लाईव्ह यूट्यूब चषक आहे या ठिकाणी तपस्या ग्राउंड चंदनसर या ठिकाणी पार पडत आहे. पुन्हा एकदा वैभव टाकलेला चेंडू, पाहूया ऑफ साईडच्या दिशेने बीट केला चेंडू, पाहूया किती धावा भेटतात. 1 धावेचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि खूप चांगल्या अशा प्रकारे 2 धावा घेतलेल्या त्या 2 धाव्यांच्या मदतीनं संघाची धावसंख्या होते 24 धावा. शेवटच्या षटकातले काही चेंडू शिल्लक. वैभव पुन्हा एकदा विनय पाहूया. काहीशा पावलांचा रनअप. वैभव पुन्हा एकदा विनयाला टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि सरळ चेंडू जातो यष्टी मध्ये आणि क्लिंग बोल्ड होत आहेत. सॉरी कॅच पकडलेली आहे आणि दुर्दैवीरित्या फलंदाज बाद होत आहेत. संघाची धावसंख्या काही स्थिरावलेली 24 धावा. मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या स्पर्धेचे आयोजन युनिक लाईव्ह यूट्यूब या मार्फत आपण पाहत आहोत. कॅमेरामॅन जय, त्याचप्रमाणे डिजिटल स्कोरर प्रणव, युनिक लाईव्ह कृष्णा देवो अतिशय चांगले अशा प्रकारे वैभव यांची जागा सांभाळण्यासाठी आलेत. आपल्या संघासाठी खांद्यावर मदार घेऊन महेश विनयची जागा सांभाळण्यासाठी घेऊन आलेत. महेश टाकलेला चेंडू पाहूया. शेवटचा चेंडू आणि खूप सुंदर चेंडू आणि बॅट कट आउट होत आहेत. सुंदर अशी झेल, सुंदर असा यष्टीरक्षक. दरम्यान तिसरं षटक संपते आणि संघाची धावसंख्या होते 24 धावा. 25 धावांचा पाठलाग करण्यासाठी कुडकी संघाला आमंत्रित करण्यात आले आहे. चांगल्या अशा प्रकारे गोलंदाजी केली आहे वैभव यांनी. पुन्हा एकदा उत्कर्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आंबेत उगवतवाडी आयोजित आंबेचा राजा 2024 प्रथमच यूट्यूब लाईव्ह चषक आयोजित केलेले आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारे आयोजन म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे यात बरोबर काढा. अडकण फायटर, त्याचप्रमाणे तामाणे, शिवकृपा तामाणे यांच्या दरम्यान आता होणारा सामना. आणि मला वाटतं टॉस विन कोण झालेत? अडकण फायटर. आपला खूपच चांगले खेळाडू आहेत आपल्या संघामध्ये. आणि प्रथम काय स्वीकारले तुम्ही? फिल्डिंग स्वीकारले. कसं तुमचा गेम असणार? आणि आपला प्रथमच आपण इथे या ग्राउंडवर इथे यूट्यूब लाईव्ह स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आपल्या आयोजनबद्दल 2 शब्द बोलायचे आहे. हॅलो. हां खरंच. हॅलो हॅलो. हां हां खरंच खूप चांगलं नियोजन आहे आणि खूप स्पर्धा चांगल्या पद्धतीने खेळल्या जातील अशी आशा करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे शिवकृपा तामाणे संघ प्रथमच आपल्या या स्पर्धेमध्ये आलेत. आयत्यावेळी संघ हे एक संघ कमी झाला आणि त्या जागी हे तामाणे संघ इन झाला आणि तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. आपल्या या स्पर्धेमध्ये तुम्ही प्रथम फलंदाजी करताय, तर कसा तुमचा गेम प्लॅन असणार आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या ह्या आयोजकांबद्दल थोडंसं 2 शब्द आपल्या 2 शब्दामध्ये सांगायचे. आम्ही प्रथमच इथे आयोजन केलेलं आहे. इथे ऑलरेडी आम्ही पहिल्या आमच्या विभागाचे मॅचा होत्या तिथे पण आम्ही खेळून झालो आहे या पेजवरती. आणि मी त्या आयोजकांबद्दल सांगू इच्छितो की खरंच खूप चांगलं आयोजन करतायत आणि चांगलं वाटतंय. धन्यवाद तांबेचे. आपल्या या स्पर्धेसाठी कुमार मल्हार, प्रदीप आंबेकर यांच्याकडून ORS सर्व खेळाडूंसाठी आलेला आहे. तर मी विनंती करतोय तुम्ही स्वीकारायचं आहे. त्याचप्रमाणे तामाणे संघ यांनी सुद्धा ORS ड्रिंक्स हे सर्व खेळाडूंसाठी आलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मंदार कुमार, मंदार प्रदीप आंबेकर यांचं. धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सुरेश साहेब. सामना चालू करायचा आहे पंचांनी.
सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाचारण होत आहेत. मैदानामध्ये राहुल आणि पंकज आपल्या संघाची मदार खांद्यावर घेऊन 25 धावांचा पाठलाग करण्यासाठी कुडकी संघाकडून स्ट्राईक करतील राहुल. आणि सलामीचा गोलंदाज बोंडिवली संघाकडून महेश पाहूया सामना करतील त्यांचा राहुल. दोन्ही संघ अतिशय नावाजलेले संघ. 25 धावांचा पाठलाग करण्यासाठी कुडकी संघाला आमंत्रित केलेला आहे. पाहूया महेश काहीच्या पावलांचा रनअप. टाकलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खूपच सुंदर चेंडू काही बॅटच्या टप्प्यात आलेले नाही, सरळ जातो यष्टीरक्षक यांच्याकडे आणि निर्धाव चेंडू. चांगल्या अशा प्रकारे महेश यांची गोलंदाजी म्हणावं लागेल. प्रथमच चेंडू त्यांनी निर्धाव असा केलेला आहे. जर आपल्याला सामना जिंकवायचा असेल तर असेच चेंडू फेकावे लागतील. पुन्हा एकदा महेश सामोरे जातील राहुल. टाकल्या चेंडू लेग साईडच्या दिशेने बीट केलेला चेंडू. पाहूया किती धावा भेटतात आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार आणि येतोय चौकार. अतिशय सुंदर असा फटका लेग साईडच्या दिशेने बीट केलेला. राहुल यांनी खातं उघडलेलं आहे. संघाची धावसंख्या होते 4 धावा. राहुल यांनी वैयक्तिक 4 धावा मारून आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे. 25 धावांचा पाठलाग करत आहेत कुडकी संघ. बॉल आणि ह्या सामन्यासाठी अतिशय सुंदर अशा प्रकारे पंचांची भूमिका पार पडत आहेत प्रदीप आंबेकर आणि संजय आंबेकर. त्याचप्रमाणे जो बुलंद आवाज क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी आपण ऐकतोय ते समालोचनाची भूमिका पार पडत आहेत दिशांत साहेब. अतिशय सुंदर असा आवाज म्हणावा लागेल. खूप चांगल्या अशा प्रकारे समालोचन कक्षामध्ये आपल्याला त्यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध करत आहेत. त्याचप्रमाणे या सर्व सामन्यांचं लाईव्ह प्रदर्शन युनिक लाईव्ह यांच्यातर्फे होत आहे. कॅमेरामॅन जय, डिजिटल स्क्रोअर प्रणव, त्याचप्रमाणे यूट्यूब लाईव्ह युनिक लाईव्ह कृष्णा देवो यांचं सुद्धा. आणि एक सुंदर चेंडू आणि मला वाटतं झेल बाद झालेले आहेत. राहुल यांनी एक चौकार मारून पुन्हा पॅव्हिलियन मध्ये परत आहेत. चांगला असा प्रकारे लेग साईडला बीट केला चेंडू होता, परंतु चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय आणि झेल बाद होत आहेत. संघाची सुरुवात मात्र झालेली आहे. 4 धावा होत आहेत. 25 धावांचा पाठलाग करण्यासाठी कुडकी संघाला आमंत्रित केलेले आहे आणि राहुल बाद होते. त्यांची जागा सांभाळण्यासाठी येत आहेत प्रमोद यांच्याकडून खूप काही अपेक्षा कुडकी संघाला. त्याचप्रमाणे महेश ओपनर गोलंदाज. महेश टाकलेला चेंडू पाहूया काहीच्या पावलांचा रनअप. सुंदर असा चेंडू काहीसा बॅटच्या टप्प्यात चेंडू येत नाही, सरळ जातो यष्टीरक्षक यांच्याकडे. निर्धाव चेंडू टाकण्यासाठी सफळ झाले आहेत महेश. चांगल्या अशा प्रकारे गोलंदाजी म्हणावी लागेल. एक चौकार गेल्यानंतर 1 विकेट आणि 1 निर्धाव चेंडू. चांगला असा कमबॅक. 4 चेंडूमध्ये 4 धावा झाल्या आहेत. चांगल्या अशा प्रकारे कमबॅक म्हणावा लागेल महेश यांचा बोंडवली संघाकडून. आपल्या संघाला जर विजयाकडे घोषित करायचं असेल तर अशा चांगल्या अशा प्रकारे चेंडू टाकावे लागतील. पुन्हा एकदा महेश 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. टाकलेला चेंडू पाहूया सुंदर असा उंचावलेला फोटो पाहूया आणि या ठिकाणी गचाडाचं क्षेत्ररक्षण. आणि पाहूया किती धावा भेटतात. 1 धावा, 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा भेटत आहेत. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते आहे 6 धावा. संघाची धावसंख्या होते 6 धावा. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी महेश. टाकलेला चेंडू प्रमोद यांच्यासाठी. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने बीट केला चेंडू. पंच निर्धाव चेंडू. चांगल्या अशा प्रकारे कमबॅक पुन्हा म्हणावं लागेल महेश यांचा. 6 चेंडूमध्ये 6 धावा दिलेल्या आहेत. डोंबिवली संघाला जिंकण्यासाठी 25 धावांचं आवाहन दिलेलं आहे. डोंबिवली संघ आणि कुडकी संघाला 25 धावांचं आव्हान दिलेलं आहे. बारा चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. काहीशे शक्य आणि अशक्य आवाहन म्हणावं लागेल कुडकी संघासाठी.
रखरखत्या उन्हामध्ये चालू असणारा सामना पुन्हा एकदा उत्कर्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आंबेतचा राजा 2024 प्रथमच यूट्यूब लाईव्ह प्रदर्शन. बोंडिवली संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी येत आहेत निलेश. पंचांनी सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आमच्या विनंतीला मान देऊन विलासजी पोस्टुरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. मी उत्कर्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला विनंती करतो की विपुल आंबेकर यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. विलासजी पोस्टुरे साहेब पुन्हा एकदा येतोय आपण सामन्याकडे. गोलंदाज निलेश, सामना करेल त्याचा पंकज. निलेश, पंकज यांच्यासाठी काहीचा पावलांचा रनअप, टाकलेला चेंडू पाहूया, उंच असा टोळाला चेंडू पाहूया आणि चेंडू सरळ जातोय मैदानाच्या बाहेर. येतोय षटकार, चांगल्या अशा प्रकारे टोळावलेला चेंडू सरळ जातोय मैदानाच्या बाहेर. 6 धावा, अतिशय सुंदर अशा प्रकारे पंकज यांनी स्वतःचं खातं उघडलेलं आहे आणि 6 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या होत आहे 12 धावा. चांगल्या अशा प्रकारे फलंदाजी मार करतात पंकज. आपल्या संघाला विजयाकडे घोषित करण्यासाठी काहीशा अशाच बॅटिंगची आवश्यकता आणि पंकज यांच्याकडून ते साध्य होताना पुन्हा एकदा निलेश, टाकलेला चेंडू पंकज यांच्यासाठी आणि काहीसा झेल पकडलेला जात आहे आणि धाव बाद होत आहेत. एक षटकार मारून दुर्दैवीरित्या बाद होत आहेत. संघाची धावसंख्या स्थिरावते, संघाची धावसंख्या होते हे 12 धावा. पंकज यांची जागा सांभाळण्यासाठी येत आहेत अरविंद. अरविंद यांना ही चांगल्या अशा खेळीचं प्रदर्शन करावं लागेल कुडकी संघाला विजयाकडे घोषित करून घेण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज निलेश, काहीसा कमबॅक करताना निलेश, काहीशा पावलांचा रनअप, टाकलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने हलकासा बीट केला चेंडू. पाहूया किती धावा भेटतात. 1 धावेचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि खूप चांगल्या अशा प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगला कॉल म्हणावा लागेल. अरविंद यांनी आपलं खातं उघडलेलं आहे 2 धावांच्या मदतीनं. वैयक्तिक 2 धावा आणि संघाची धावसंख्या होत आहे 14 धावा. पुन्हा एकदा निलेश, चौथा चेंडू टाकण्यासाठी अरविंद यांच्यासाठी टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने हलकासा बीट केला चेंडू. 1 धावेचा प्रयत्न, 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. 1 धावेंच्या मदतीनं संघाची धावसंख्या होते 15 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची आवश्यकता. मला वाटतं 8 बॉल 10 रनाची आवश्यकता. पुन्हा एकदा निलेश, टाकलेला चेंडू, फलंदाज, खूप सुंदर चेंडू काहीच बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. जोरदार अपील होतोय पण पंचांचा काहीसा नाकार. चांगला असा चेंडू म्हणावा लागेल निलेश यांच्याकडून, चांगला असा कमबॅक म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू जातोय. दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू चालण्यासाठी पुन्हा एकदा निलेश. जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची आवश्यकता. 7 चेंडूमध्ये 10 धावा, काहीशे शक्य आणि अशक्य आव्हान म्हणावं लागेल. पुन्हा एकदा निलेश, शेवटचा चेंडू, टाकलेला चेंडू पाहूया, लेग साईडच्या दिशेने सुंदर असा बीट केला चेंडू पाहूया आणि सुंदर असा झेल म्हणावा लागेल. अतिशय सुंदर अशा प्रकारे बाउंड्री लाईनला पकडलेला झेल. दर्शन यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारे पकडलेला झेल. चांगल्या अशा प्रकारे टोळावला चेंडू होता प्रमोद यांनी लेग साईडच्या दिशेने, परंतु चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकांकडे आणि झेल बाद होत आहेत. आणि आता जिंकण्यासाठी मला वाटतं 6 चेंडूमध्ये 10 धावा. खूपच अतितटीचा असा सामना म्हणावा लागेल. दोन्ही मातब्बार संघ आपल्या संघाला विजयाकडे घोषित करून घेण्यासाठी अतितटीचे असे परिश्रम आणि प्रयत्न करताना मैदानामध्ये नवीन बॅट्समन आलेला आहे आदित्य. आदित्य यांनी
अतिशय चांगल्या अशा प्रकारे गोलंदाजी केली होती. 2 विकेट्स घेतले होते आणि आता फलंदाजी करण्यासाठी सुद्धा आदित्याला त्यांच्याकडून काहीशा अपेक्षा. 6 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता. गोलंदाज गणेश तिसरा आणि निर्णायक शतक टाकण्यासाठी गणेश बोंडिवली संघाकडून त्यांना सामोरे जात आहेत फलंदाज. टाकलेला चेंडू गणेशांनी खूपच खराब चेंडू म्हणावा लागेल आणि चेंडू सरळ जातोय मैदानाच्या बाहेर. खूप टप्प्याचा चेंडू होता. चेंडू सरळ बॅटवर टप्प्यात घेतलेला आहे आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर केलेला आहे. सुंदर असा षटकार म्हणावा लागेल आदित्य यांच्याकडून, सॉरी अरविंद यांच्याकडून. आदित्य वैयक्तिक 9 धावांवर खेळत आहेत. चांगल्या सॉरी अरविंद वैयक्तिक 9 धावांवर खेळत आहेत. जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सुंदर असा कमबॅक म्हणावा लागेल. अतिशय सुंदर चेंडू. चेंडू सरळ जातो यष्टीरक्षक यांच्याकडे. निर्धाव चेंडू टाकण्यासाठी सफळ झालेले आहेत गणेश. सामन्यामध्ये रोमांच येतोय. 4 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. हे क्रिकेटचं मॅच आहे, क्रिकेटचं मैदान आहे. काहीही कोणत्याही क्षणी होऊ शकतं. पुन्हा एकदा गणेश टाकलेला चेंडू स्लोवर गेंदबाज. पाहूया पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि खूप खराब क्षेत्ररक्षण आणि झेल सुटलेला आहे. आणि मला वाटतं खूपच खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. झेल सुटलेलं आहे आणि 2 धावा देखील भेटत आहेत. या 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या होत आहे 23 धावा 23. आता जिंकण्यासाठी 3 चेंडू 4 धावा, सॉरी 3 चेंडू 2 धावा, 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गणेश. पाहूया अरविंद यांच्यासाठी टाकलेला चेंडू. अतिशय सुंदर असा पटकावलेला चेंडू. पाहूया चेंडू जातोय सरळ सीमारेच्या बाहेर. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार येतोय. षटकार. सुंदर असे फलंदाजी म्हणावे लागेल अरविंद यांच्याकडून. अरविंद यांनी वैयक्तिक मला वाटतं जवळजवळ